झेंडू पण किती छान दिसतो. पावसाळ्यामध्येच बघा झेंडूची फुलं असतात, पण आपल्या बागेमध्ये आता हिवाळ्यात पण झेंडूची फुलं आहेत आणि राहणार आहेत. आणि किती छान बघा झालेलं आहे. जेव्हा लावलं त्यावेळेस ते शेअर केलं होतं. आणि आता हे फूल बघा छान असं फुलून आलेलं आहे. अजून काही पूर्णपणे ते फुललेलं नाही आहे. रंग बघा किती छान वाटतोय तो. अजून ते मोठं होणार. आणि कसं ते कटिंग केलं होतं ना, त्याच्यामुळे कळ्या बघा किती आलेल्या आहेत ते. आता ह्या कळ्या म्हणजे ही फुलं आहेत ना, आपण कटिंग करणं ना, त्याच्यानंतर अजून ते झाड आहे ना पुन्हा वाढणार आणि पुन्हा त्याला कळ्या वगैरे येणार, पसरणार. जितकं आपण कटिंग करू ना तितकं झाडांसाठी खूप छान असतं. कसं बघा भरगच्च झालेलं आहे. आणि अशी ओळीमध्ये किती बघा रोपं लावलेली आहेत. आणि ही मी रोपं ज्यावेळेस लावली ना त्यावेळेस तुमच्या शेअर केलं होतं व्हिडिओमध्ये. आणि किती छान अशी मोठी बघा झालेली आहेत. तर हे जे रोप आहे ना गोंड्याच्या फुलांचं हे सगळ्यात मोठं होतं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी ह्याला फुलं आलेली आहेत. बाकीची एकदम छोटी छोटी रोपं होती, पण आता कळ्या यायला की नाही त्यांना पण सुरुवात झालेली आहे. तर उदाहरण तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, आता ह्याला पण आहे ना कळी आलेली आहे. आता हे कुठल्या रंगाचं आहे ते काही मला माहीत नाही आहे. जेव्हा ते फुलून येतील ना त्यावेळेस आपल्याला माहिती मिळेल पिवळ्या रंगाचं आहे की ह्या रंगाचं आहे ते. म्हणजे पिवळ्या रंगाचं पण हवं आहे मला फूल आणि त्याच्यामुळेच ही रोपं की नाही मी लावली होती. जेव्हा फुलून येईल ना अजून त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवील मी. तर कसं वाटलं आता? बघा किती छान दिसतंय की नाही.